सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण शिकत आहोत पर्यावरण व्यवस्थापन म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आपण हा धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे. याच्या काल आपण दोन सेशन ऑलरेडी घेतले होते. आज आपण पुढचा सेशन घेणार आहोत आणि हा धडा जेवढा आज पूर्ण करणार आहोत. या धड्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण याच्या आधी पाहिलेल्या आहेत बघा. हे सर्व तुम्हाला अभ्यास पण मी काल दिला होता करण्यासाठी. कुठले कुठले प्रदूषके असतात, कशामुळे प्रदूषण होतं, करतं कोणते आहेत वगैरे. आता आज आपण सुरुवात करूया आपल्या काही गोष्टी आहेत तिथे. जसं पर्यावरण संदर्भात काही कायदे आहेत. त्या कायद्यांचा सुद्धा आपल्याला थोडासा इथे अभ्यास करायचा आहे. एक कायदा आहे वनसंवर्धन कायदा 1980 चा. तर या कायद्यान्वये काय झालं तर वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा जर भंग केल्यास तर गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीला 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. म्हणजे जी जमीन फक्त आणि फक्त वनासाठी आहे, आरक्षित आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्ही त्या जमिनीवर तुम्ही कुठल्याही प्रकारे कोणतेही काम जागेचा वापर तुम्ही करू शकत नाही. सरकारची तुम्हाला परवानगी लागते. ती पण कोणती? केंद्र सरकारची परवानगी या ठिकाणी लागते. बरोबर? परत सांगतो बघा. लॉज इनॅक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. फर्स्ट लॉ आपण पाहणार आहोत फॉरेस्ट कन्झर्वेशन लॉ. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. The land reserved for forest conservation has been prohibited to use for any purpose by this law. Okay, you cannot use that land for any other purposes. Example, permission of central government is compulsory for mining. Mining तुम्हाला माहित आहे. Any person who disobeys this law is entitled to punishment for 15 days. 15 दिवसाची शिक्षा मिळते. Getting guys? चलो, next is what? दुसरा कायदा तुम्हाला पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा काय सांगतो बघा कायदा आपल्याला. तर या कायद्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तर या कायद्यानुसार काय झालं की कोणताही जो उद्योग असेल किंवा कारखाना असेल, एखादी व्यक्ती असेल, या व्यक्तीने काय केलं, या व्यक्तीने कायद्याने कारखान्याने किंवा उद्योगाने त्या व्यक्तीला उद्योगाला, कारखान्याला किंवा व्यक्तीला जेवढे काही निर्धारित मापदंड दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जर अधिक प्रदूषके वातावरणात त्याने जर सोडली, तर तो अधिकार सोडण्याचा अधिकार त्याच्याकडे नाही. जर त्याने तसं केलं तर त्याला काय होतं, 5 वर्षापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येते. म्हणजे एखादा कारखाना वगैरे असतो, प्रत्येक कारखाना काही लिमिट दिलेली असते. त्या लिमिटच्या पुढे जर प्रदूषक वगैरे बाहेर गेली तर त्याला 5 वर्षापर्यंत कारावाची शिक्षा किंवा 1 लाख रुपयापर्यंतचा आर्थिक दंड देता येतो. 1 लाख रुपयापर्यंतचा आर्थिक दंड तुम्हाला त्या ठिकाणी देता येतो. म्हणजे घेता येतो त्या माणसाकडून. त्याचबरोबर पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण तयार केलं. त्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणतात. 2010 मध्ये करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. अजून काय बघायची पुढे माहिती आपल्याला 2010 मध्ये करण्यात आलेली आहे. याच पानात जर तुम्ही इकडे उजवीकडे बघाल तर तुम्हाला वन्य संरक्षण कायदे 1972 आहेत. त्याचबरोबर इंटरनेट माझा मित्र तुम्हाला काही माहिती पाहिजे. चिपको आंदोलन तुम्ही ऑलरेडी शिकलेला. चिपको आंदोलनाची माहिती तुमच्याकडे ऑलरेडी आहे. नसेल तर तुम्ही बघा सुंदरलाल बहुगुणा आणि आणखी एक व्यक्ती त्यामध्ये होते, त्याची नावं शोधा. तुम्ही शोधा, मला माहित आहे. त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियम आहे 2000 सालचा. जैववैद्यकीय कायदा. जैववैद्यकीय कायदा कोणता? जैववैद्यकीय कचरा कोणता असतो? जो कचरा हॉस्पिटल्स मधून वगैरे बाहेर पडत असतो, जैववैद्यकीय कचरा. एखाद्या हॉस्पिटल्स किंवा कारखान्यामधून सुद्धा कचरा बाहेर पडू शकतो. ई कचरा तुम्हाला माहित आहे. ई म्हणजे काय? तर ई कचरा म्हणजे असा कचरा असतो जो आपल्या घरात जे काही उरलेले मोबाईल फोन्स आहेत, म्हणजे जे रिकामे मोबाईल फोन आहेत, जे खराब मोबाईल फोन आहेत, लॅपटॉप्स आहेत, संगणकाचे भाग आहेत, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ई. इव्हन तुमचे पेन ड्राईव्ह वगैरे आहे, सीडीज आहे. सीडीज आता वापरत नाही. बऱ्याच सीडीज अशाच पडलेल्या असतात घरामध्ये. वन संरक्षण कायदा 1972 नुसार कलम 49 अ नुसार जे काही दुर्मिळ होत चाललेले प्राणी आहेत त्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घातण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर बंदी घातलेली आहे. म्हणून बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत असाल पेपरमध्ये, टीव्हीवर मध्ये एखादी गोष्ट येते, की विमानतळावर किंवा एखाद्या जहाजाच्या इथे अशा प्रकारे कासवं वगैरे किंवा अनेक गोष्टी आहेत त्या माणूस त्याची तस्करी करताना ते पकडले जातात. 39 ब नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. बरोबर. त्याचबरोबर 49 क नुसार ज्या एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तू साठा असेल तर तो जाहीर करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बरोबर. परत रिपीट करतो बघा. एन्व्हायरमेंटल
Environmental Conservation Act 1986. Environmental Conservation Act 1986. So what is this law? Purpose of this law is to control the pollution and punish the persons or institutes for harming the environment. Any person or factory is prohibited prohibited by this act for releasing the pollutants in the atmosphere beyond a permissible limit. The person breaching this rule entitled for either 5 year imprisonment 5 वर्ष त्याला जेल होऊ शकते किंवा फाईन अप टू 1 लाख 1 लाख रुपयाचा दंड. एनजीटी आपल्याकडे आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉ. जेवढे काही लॉज असतात ते एनजीटी असते ना, दिस एनजीटी इम्प्लिमेंट्स. राईट हँड साईडला तुम्हाला अजून सांगितलं मी तुम्हाला मागाशीच हिअर collect the information about Chipko movement. Chipko movement तुम्हाला माहित आहे. Sound Pollution Control Act 2000, Biomedical Waste Management and Handling Rule 2098, E-Waste. E-Waste तुम्हाला मागे सांगितलं. And as per the clause 49A, 49B, 49C, trading of rare animals has been completely banned. Use of articles prepared from skin or organs of wild animals has been banned. And disclosure, you have to disclose सांगावं लागतं of the stocks of artifacts made from the rare wild animals is compulsory. Rare wild animals is compulsory. Getting? चलो. सो चला कंटिन्यू करूया लेसन. या व्यक्तीचे चित्र तुम्हाला या ठिकाणी जे दिसतंय त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बरीचशी माहिती आधी पण वाचलेली असेल. या एक लहान माणसाची एक मोठी गोष्ट आहे, खूप महत्वाची. आपण धड्यामध्ये याच्यावर प्रश्न तुम्हाला येत नाही, म्हणजे समजणं तुम्हाला महत्वाचं आहे किंवा तुम्हाला या गोष्टी जाणीव झाली पाहिजे. काय 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 केलं या माणसाने काम. आसाम राज्यामधले एक जाधव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस आहे. 1963 ला जन्मलेला मोलाई जाधव 16 वर्षापासून जंगलात कामगार म्हणून काम करत होता. गावाजवळून त्याच्या ब्रह्मपुत्र नदीला महापूर आले, त्याचे असंख्य साप मृत्युमुखी पडले होते. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी काय केलं, प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य अविरत चालू राहिले. झाडे लावणे, त्यांची देखभाल करणे हे काम त्यांनी निरंतर चालू ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की या परिसरामध्ये एकही वृक्ष नव्हता. ज्या परिसरात एकही झाड नव्हतं, एकही वृक्ष नव्हता, आज त्या ठिकाणी साधारणतः 1360 एकरचे जंगल तयार केलं. खूप मोठं असं जंगल त्या ठिकाणी त्याने तयार केलं आहे. आणि ही सोपी गोष्ट नाहीये. आज जर तुम्ही आसामला कधी गेलात या भागामध्ये, आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मौलाईंच्या 30 वर्ष बघा 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा किताब मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना ते जंगल आहे त्या जंगलाला म्हणतात मौलाई जंगल. काय म्हणतात? मौलाई जंगल. असे अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात. माणसं मिळून जंगल नष्ट करतात, पण या माणसाने एक मोठं बघा, एका माणसाने मनात आणले तर त्याने अख्खं जंगल सुद्धा निर्माण त्याने केलेलं आहे आणि ते करता येऊ शकतं आपल्याला. बरोबर. थोडंसं रिपीट करतो बघा. दिस इज द स्टोरी ऑफ अ बिग दिस इज अ बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. दिस मॅन इज द जादव मोलाई पायंग. He is a highly capable person in Assam. Born in 1963, he is working as a forest worker since the age of the 16th year. 16 वर्षापासून तो काम करत होता. Once large number of snakes died in flood of the Brahmaputra river flowing by the village. तुम्ही 8वीला माझ्या मते स्टँडर्ड 8 मध्ये यू हॅड दिस 8 किंवा 7 मध्ये असेल. ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर Molai planted 20 bamboo plantlets. In 1979, the local social forestry department began a social afforestation project on 200 acres of his land. Molai was one of the few workers who were looking after this project. एखाद्या प्रोजेक्टची काळजी पण घेतली पाहिजे असते. So Molai continued to plant the trees even after completion of the project. As a result of his continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover of 1360 acres. खूप मोठं सुद्धा जंगल त्या ठिकाणी बनवलेलं आहे. It is really good one. So today this jungle is in Kokila Mukh of Jorhat district of Assam is the result of hard work of for 30 years. He had been awarded with the prestigious Padma Shri award by Government of India for this unparalleled work. Now it is well known as Molai Jungle. त्याला म्हणतात Molai Jungle किंवा Molai's Kathoni.
Many people come together to destroy the forest, but a single person is determined, if determined, can establish the न्यू फॉरेस्ट. असं तो करू शकतो. बरोबर की नाही? हे तुमच्या परीक्षेचा अभ्यासाचा भाग नाही, परंतु हे माहीत पाहिजे आपल्याला ॲज अ स्टुडंट यू शुड नो हिज कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड द एन्व्हायर्नमेंट. आणि काय केलं या निसर्गासाठी हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यामध्ये काय गोष्टी बघा, पर्यावरण प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम सजीवांवर होत असतो, लक्षात घ्या. तुमच्या परिसराची काही उदाहरणे आपल्याला माहित आहेत. आपली सजीवसृष्टी विविध नटलेली होती. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती होते, प्राणी होते. आजही पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून एक ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याला कोण जबाबदार आहेत? काही असे वनस्पती आणि प्राणी होते जे मागच्या पिढीने पाहिलेत आपल्या, म्हणजे तुमच्या आजी-आजोबांनी पाहिले असतील किंवा इव्हन तुमच्या आई-वडिलांनी पाहिले असतील. पण तुम्हाला ते पाहायला मिळत नाहीत. कारण याचं कारण काय आहे? तर निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील वांशिक, अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार, विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची किंवा जी सजीवसृष्टी समृद्धी लाभते, त्याला काय म्हणतो आपण? जैवविविधता म्हणतो. आता जैवविविधता ही 3 पातळीवर दिसते. किती पातळीवर दिसते? 3 पातळीवर. कोणकोणत्या पातळ्या आहेत त्या? अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. बरोबर? बरं. परत थोडं रिपीट करतो बघा. So what is environmental conservation and biodiversity? You know that most harmful effects of the environmental pollution occurs on the living organism. साहजिकच आहे. You know very well. दगड आहे. त्या दगडाला कुठे काही मोठा फरक पडणार नाही. But the the most harmful effect हा होणार आहे, it is on the living organisms only. So have you heard or have you seen some example of this in your area? पाहिले पण असेल तुम्ही गावाला वगैरे किंवा कुठे. Our living world had been richly diverse. It consists of varieties of plants and animals. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generations. म्हणजे आजी आजोबा किंवा तुमचे आई वडिलांनी सुद्धा काही गोष्टी पाहिल्या तुम्हाला पाहायला मिळत नसतील. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? ऑब्व्हियसली मॅन इज रिस्पॉन्सिबल. आपण त्याचे रिस्पॉन्सिबल आहोत. Biodiversity is the richness of living organisms in the nature due to the presence of varieties of organisms. ही डेफिनेशन बायोडायव्हर्सिटीच्या लक्षात घ्या. बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन इकोसिस्टम सॉरी This is the definition of biodiversity. Biodiversity is the richness of living organisms in nature due to presence of varieties of organisms, ecosystems, generation, variation within a species. Biodiversity occurs at three different levels. कोणकोणते 3 levels आहेत तुम्हाला आता मागे सांगितलं मी. Genetic diversity, species diversity and ecosystem diversity. Okay. Let's see one by one काय काय यांना सांगायचं आहे ते. स्क्रीनवर तुमचं लक्ष पाहिजे. चलो. पहिले तुम्हाला दिलंय अनुवांशिक विविधता. अनुवांशिक विविधता म्हणजे काय? जेनेटिक डायव्हर्सिटी. एकाच जातीमधील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्यांपेक्षा थोडा वेगळा असतो. आपण सगळे माणसं आहोत. पण तरी सुद्धा तुम्ही आता सगळी जी मुलं उभी म्हणजे जी मुलं आता लेक्चरला अटेंड करत आहेत समजा, तुमचं वय सारखं आहे, ऑलमोस्ट सारखं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे वेगळे आहात. बरोबर? म्हणजे माणूस हा इतर दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये काय होतं, की सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होत असतो. बरोबर? परत रिपीट करतो बघा. सो व्हॉट इज जेनेटिक डायव्हर्सिटी? Occurrence of diversity among the organisms of same species in given diversity. Same species same. Suppose कुत्रे, तर सगळे कुत्रे सारखे दिसतात का? नाही. मांजर, सगळी मांजर सारखी दिसतात का? नाही. Right? Example given is a human. Each human being is different from other. Possibility of wiping out species arises if there is decrease in the diversity within the species whose number involved in sexual reproduction. Getting? समजतंय? नेक्स्ट काय बघा आता. तुम्हाला दिल्या पुढे प्रजातींची विविधता. स्पीशीज डायव्हर्सिटी. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. त्याला प्रजातींची विविधता असे म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. ओके. सो व्हॉट इज स्पीशीज डायव्हर्सिटी? Innumerable species of organisms occur in the nature. This is called as species diversity. Species diversity includes various types of plants, animals, and microbes. Plants, animals, and microbes. चलो पुढे बघा आता लास्ट डायग्राम तुमचा आणखी तिसरा प्रकार काय बघा याच्यामध्ये. परिसंस्थेची विविधता. इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतो त्याला. परिसंस्थेमध्ये सुद्धा विविधता असते. सर्व परिसंस्था सारख्या नसतात. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगळे वेगळे असतात. अर्थात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. तुम्हाला परिसंस्था माहिती आहे, इकोसिस्टम माहिती आहे. जर आपण विचार केला पाणी,
पाणी किंवा aquatic इकोसिस्टम म्हणा आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणा म्हणजे जलीय परिसंस्था आणि भूमीय परिसंस्था. तर जलीय आणि भूमी यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असणार. पाण्यात राहणारे मासे, जमिनीवर राहणारे वेगवेगळे प्राणी. Okay, so ecosystem diversity last पाहूया आपण. Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interaction between plants, animals, their habitat, and change in the environment. हे already आपण पाहिलेलं आहे. Each ecosystem has its own characteristic animals, plants, microbes, abiotic factors like abiotic factors. Ecosystems are also of two types, natural and artificial. Natural and artificial ecosystem you have seen. चला पुढे जाऊया. देवराई म्हणजे काय बाळा बघा, देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे काय? हा देवराई काय आहे हे पण आपल्याला पाहिजे. देवराईचा अर्थ होतो सॅक्रिड ग्रोव. सॅक्रिड ग्रोव, सॅक्रिड म्हणजे दैवी किंवा पूजनीय. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. लक्षात घ्या. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे काय? देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून कोणी सांभाळलेलं असतं ते एखाद्या समाजाने सांभाळलेले अभयारण्यच होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. बरोबर. भारताच्या केवळ पश्चिम घाटातून नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे पुंजके आढळतात. भारतामध्ये अशा जवळजवळ 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्र अशा देवराया कुठे आहेत ते तुम्ही शोधायचं आहे. सोपं तुम्ही नेटवर टाकाल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. सॅक्रेड ग्रोव. सो सॅक्रेड ग्रोव्स काय बघा? सॅक्रेड ग्रोव्स. Sacred groves is what? It is a forest. It is a forest conserved in the name of God. देवाच्या नावाने ठेवलं. देवाचं नाव म्हटलं आपण माहिती आहे. आपण देवाच्या नावाने ठेवल्यानंतर एखाद्या गोष्टीला आपण सहसा हात लावत नाही. Considered to be the sacred is called as sacred grove. These are in the these are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. हे गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काही याच्यामध्ये संबंध नसतो. It is preserved by the society, preserved by the society. As it has been conserved in the name of God, it has special protection. लक्षात घ्या. देवाच्या नावाने म्हटलं त्याला स्पेशल प्रोटेक्शन असतं. तुम्हाला माहिती आहे. So these clusters of thick forest are present not only in Western Ghats but of India but in the entire country. संपूर्ण देशामध्ये आपल्या या प्रकारे sacred groves आहेत. In India, if you consider more than 13,000 sacred groves have been reported in India. महाराष्ट्रात सुद्धा कुठे कुठे आहे ते तुम्हाला शोधायचं. You can find it. पुढे जायचं आपल्याला आता. हे चिन्ह तुम्हाला दाखवतात. आता परीक्षेला हे चिन्ह दाखवतात आणि चिन्ह कसलं आहे त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला ते विचारतात बरेच वेळा. हे चिन्ह आहेत. हे खाली चिन्ह संकेत दिले ते आपल्याला चिन्हांचा अर्थ आणि शोधायचा त्यांना सांगायचं. जर तुम्ही या चिन्हांचा साधारण अर्थ बघितला किंवा चिन्ह पाहिलं तर हे चिन्ह तुम्हाला दिसतंय कचरा कचरा पेटीतच टाका. कचरा कचरा पेटीतच टाका. याला म्हणतात ई चार्जिंग व्हेकल. ओके, चार्जिंग व्हेकल असेल इथे सेव्ह वॉटर पाणी वाचवा आणि इथे तुम्हाला काय यूज सायकल. आता पर्यावरण संवर्धन कसं करता येईल? दुर्मिळ जातींच्या सजीवांचे तुम्ही रक्षण करू शकता. राष्ट्रीय उद्याने अभयारण्याची निर्मिती करू शकता. काही क्षेत्र तुम्ही राखीव जैव विभाग म्हणजे रिझर्व्ड फॉरेस्ट किंवा रिझर्व्ड बायोस्फिअर ठेवू शकता. विविध प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प आपण चालू करू शकतो. प्रजाती प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन आपण करू शकतो. कायद्यांचे पालन करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे पारंपरिक ज्ञानाची आपण नोंद करून ठेवू शकतो. बरोबर. आय एम रिपीटिंग अगेन. Yes. So these are the some symbols. This symbol is the dustbin. Use dustbin only. Green vehicle साठी charging point आहे. Then use bicycle. Save water. So how the biodiversity can be conserved? How can you conserve the biodiversity? First, protecting the rare species of organisms. Second, establishing national parks and sanctuaries. Third one, declaring some region as bioreserve. Fourth one, projects for conservation of special species. Then fifth one, conserving all plants and animals, observing the rules. And the last one is maintaining record of traditional knowledge. Maintaining record of traditional knowledge. समजतं तुम्हाला? गुड. 2 मिनिटं लक्ष द्यायचं आहे. चला पुढे जायचं आपल्याला आता या धड्याचं. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातील अनेक कायदे नियम अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर समाजामध्ये काही स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन सुद्धा कार्य करतात. राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था यामध्ये कार्य करत आहेत. आता यामध्ये तुम्हाला स्वयंसेवी संस्था ज्याला आपण एनजीओ म्हणतो तुम्हाला माहित आहे.
आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सर्व परिवहन संस्था यांची आपण या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. कोणकोणत्या आहेत बघा. चला आपण एक एक करून पाहूया. संस्थाचं नाव आणि ती कुठे आहे. पहिलं आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे मुंबईला. CPR एन्व्हायर्नमेंट ग्रुप न्यू चेन्नईचा आहे. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायर्नमेंट सेल आहे दिल्लीला. चिपको सेंटर आहे तेहरीक गढवाल, हिमाचल प्रदेश. 5वा आहे सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन मुंबई. 6वा आहे केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम. 7वी संस्था आहे स्वयंसेवी संस्था यांचा गव्हर्नमेंटशी संबंध म्हणजे गव्हर्नमेंटवर अवलंबून नसतात. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रियल फाउंडेशन आहे पुणे. 8 नंबरला विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर आहे अहमदाबाद. आणि आपण या उजव्या बाजूला बघतो इथे इथे आहे तुमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आहेत. पहिला आहे IUCN म्हणजे काय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था. याचं मुख्यालय आहे ग्लँड. ग्लँड कुठे आहे? स्वित्झर्लंडला. जगातील मी तर म्हणतो जगातील सगळ्यात सुंदर असं देश असं म्हणूया आपण स्वित्झर्लंडला. असे बरेच देश आहेत, आपला भारत देश पण आहे, परंतु एक निसर्गाने नटलेला देश आहे तो. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC मुख्यालय आहे जिनिव्हा. तिसरं संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम मुख्यालय आहे नैरोबी. नैरोबी कुठे आहे? केनियामध्ये, आफ्रिका खंडात. वर्ल्ड वाईल्ड फंड वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF कुठे आहे? न्यूयॉर्कला. तुम्ही जे बघता WWF ना ते नाही ते. नंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल आहे मुख्यालय आहे केम्ब्रिजला. आणि 6th वन आहे, या महत्वाच्या आहेत, अशा बऱ्याच आहेत अशा. काही काही तुम्हाला महत्वाच्या पर्यावरण दिलेल्या आहेत. हरित हवामान निधी आहे सोंगडो. सोंगडो आहे दक्षिण कोरियाला. बरं कुठे आहे? दक्षिण कोरियाला. तर परत रिपीट करूया बघा नावं, थोडी तुम्हाला फॅमिलियर होतील. या तुम्हाला इंग्रजी पण चांगलं सुधरेल. Now, till now, we have studied rules and regulations about environmental conservation and protection. There are many people in the society where they are voluntarily coming together to perform this noble work. हे noble work आहे लक्षात घ्या. Many institutes at state, national, international levels are involved in this work. Some of the institutes given to you. First तुम्हाला दिले voluntary organization. Voluntary म्हणजे स्वतःहून एखादी गोष्ट पुढे येऊन करणं. त्यात आहे BNHS, बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी मुंबई. CPR एन्व्हायरमेंटल ग्रुप न्यू चेन्नई. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली. चिपको सेंटर तेहरी गढ़वाल. सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद. केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रम. Indian Agro Industries Foundation Pune, and last one is Vikram Sarabhai Community Science Center Ahmedabad. Okay, and international environment organizations कोणकोणत्या आहेत? Important आहे. First one IUCN International Union for Conservation of Nature, ग्लँड VD स्वित्झर्लंड मध्ये आहे. सेकंड IPCC Intergovernmental Panel on Climate Change जिनेव्हा. थर्ड इज युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम UNEP जिनेव्हा. आता UNEP इथे जिनेव्हा दाखवला आणि त्या ठिकाणी जर मी UNEP बघितलं तर तुम्हाला नैरोबी दाखवलं केनिया. थोडं कन्फ्युजन आहे, बघूया आपण ते. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड न्यूयॉर्क. बर्ड लाईफ इंटरनॅशनल केम्ब्रिज अँड ग्रीन क्लायमेट फंड आहे सॉंगडो साऊथ कोरिया. ओके चला पुढे बघा. ग्रीन पीस पण आहे. ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे ग्रीन पीस. 26 देशातील 25 लाखांहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद. लक्षात घ्या, खूप मोठी संस्था आहे ग्रीन पीस. कोणाची आहे ती? एक NGO संस्था आहे, पर्यावरण NGO आहे, परंतु खूप मोठी संस्था आहे ग्रीन पीस. त्याचे कार्य बघा, 25 लाखांहून अधिक व्यक्ती त्याच्या काय आहेत? सदस्य आहेत, सभासद आहेत ग्रीन पीस. आता आपली पर्यावरणात माझी भूमिका काय? मी काय करू शकतो? या पर्यावरणासाठी मी काय करू शकतो बघा, हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे. Greenpeace is the world's largest organization engaged in environmental activities. More than 25 lakh people from 26 different countries engaged are members of this organization. So what is my role? आपण काय करू शकतो? मी काय करू शकतो? As a student or as a common citizen, what can I do? बरोबर? आता मी काय करू शकतो? बरोबर आहे. सर्वांना प्रश्न होतो, सर माझी भूमिका काय? मी काय करू शकतो? पहिलं म्हणजे टिकवणे. उपलब्ध साधन संपत्ती तुम्हाला टिकवून ठेवायची आहे. दुसरं आहे नियंत्रण. त्यात हानी रोखणे, हानी करणारी कृती थांबवणे आणि मानसिकता बदलणे. त्यानंतर निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे, नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. त्याचबरोबर पुढे काय बघा तुम्हाला, खाली घेतोय. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? प्रसार. कशामुळे? शिक्षण, मार्गदर्शन, जागृती,
अनुकरण, संघटन, प्रत्यक्ष सहभाग. प्रतिबंध घालायचा. कशाला प्रतिबंध घालायचा? संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे, पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक यांना प्रतिबंध घालायचा आहे आणि जतन करायचं आहे. कशाचं? जे उरले आहे त्याचं जतन करायचं आहे. हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना करायच्या आहेत आणि अज्ञात क्षेत्र तुम्हाला टिकवून ठेवायची आहेत. बरोबर? आय एम रिपीटिंग अगेन. व्हॉट इज माय रोल इन धिस? व्हॉट इज माय रोल? फर्स्ट इज कन्झर्वेशन. So your role is what? Your role is conservation. Conserving conserving the available resources. Control. What can you control? You can control preventing the harm, stopping harmful activities, and changing mindset. What is production? So production, revival of harmed factors of environment, attempting innovation. Then more things can, what can you do? What is your role? See, awareness, awareness by education, guidelines, awareness, imitation, organization, and participation. Prevention, preventing possible harm, designing new plants and factors harmful to environment. Then preservation, preserving whatever has been left over. जे उरलं त्याचं प्रिझर्व करा. Remedies to prevent further loss, परत लॉस होऊ नये ते करा. And preserving unknown regions. ओके. पुढे तुम्हाला शिकायचं आहे की जैवविविधतेतील संवर्धन क्षेत्र म्हणजे काय? हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर अजून कोणकोणत्या प्राणी संकटग्रस्त वगैरे आहेत त्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे स्वाध्याय पण आहे तुमच्याकडे. तो स्वाध्याय पण आपण पाहणारच आहोत. खूप सोपं आणि आहे तुमच्याकडे. एक मिनिट. चलो एक सेकंड.